नमस्कार, मी संग्राम खोपडे. द फोकनार शो मध्ये तुमचं स्वागत. आजच्या शो मध्ये फोन कुणाचा वाजतोय? अरे शूटिंग चालू आहे, बंद कर जा. किती वेळा सांगितलंय तुम्हाला? प्रोफेशनलिझम इन माझं असतं का? सॉरी सॉरी सॉरी, बंद करतो. एक मिनिट, मित्राचा मेसेज आलाय. पुढच्या सॅटरडे नाईटची पार्टी पनवेलच्या आपल्या नेहमीच्या डान्स बारवर आहे. आपल्या नेहमीच्या म्हणजे त्याच्या नेहमीच्या. तो राजकारणी असल्यामुळे माझ्या असं नाही म्हणत, तो आपल्या असं म्हणतो. असो, सुप्रीम कोर्टामुळे डान्स बार पुन्हा चालू होणार हे कळलं असेलच नाही तुम्हाला. आणि हायकोर्टामुळे बीफ, डान्स बार आणि बीफ दोन्हीही पुन्हा चालू. अरे पण बॅन करायचं म्हणजे नियम, अधिनियम, अध्यादेश, गॅझेट नोटिफिकेशन, कमिटी, कन्सल्टेशन, विचारविमर्श, कायदे तज्ञांचा सल्ला, कदाचित विधानसभेत नवीन कायदा, एवढं सगळं करावं लागतं. आणि मग कोर्ट कचेरीच्या पायऱ्या झिजवायचे ते वेगळंच. हे सगळं व्यर्थ. एवढे महत्वाचे प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे आहेत सरकारला. दुष्काळ, शेती, आत्महत्या, प्रदूषण, नोकऱ्या, पाणी, वीज. प्रिन्स दादाने आर्ची आणि परशा बरोबर असं का केलं? शांत व्हा. सैराट रिटर्न्स मध्ये आपण बाळाला सूट घ्यायला सांगू. ओके? एवढे प्रॉब्लेम्स असताना आपण तेच विषय चघळत बसलो तर कसं व्हायचं? अहो, बॉलिवूड वाल्यांना सुद्धा कळतं की एखादी गोष्ट किती ताणायची आणि किती नाही. बघा ना, अशी चर्चा आहे की धूम 4 मध्ये अभिषेक बच्चन आणि उदय चोपडा नसणार आहेत. छोड यार, इनका कुछ नहीं हो सकता. त्यांनी पण सोडून दिलंय. टाटा, बाय बाय. एकीकडे हायकोर्टाने तुमच्या डायनिंग टेबलावर पुन्हा एकदा बीफ यावं, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर, कोणी फोर्स करत नाहीये, यासाठी जजमेंट दिलंय. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते तुमच्या टेबलावर, तुम्हीच बघा, एकदा वर्षावर तुमच्या भागातली दुपटी गाय घेऊन जाऊ, मुख्यमंत्र्यांच्या समोर उभे करू. तू बाबा शेतकरी असता धार करू नको. त्यांनी कारण सांगितलं, पस्ता येत नाही. टेबलावर काय करू, शेतकरी दाखव. अरे हे काय राजकारणी जर सगळे विनोद मारायला लागले तर मग माझ्या पोटा पाण्याचं काय व्हायचं? बट ऑन अ सिरियस नोट, हे काय असं कुठं असतं का? शी, हे चुकीचं आहे. मला नाही पटत बाबा. गाईला टेबलावर चढवणार कशी? एकतर मैं संपादक हूं. नमस्कार मॅडम. पुरोगामी महाराष्ट्राच्या पहिल्या वहिल्या महिला संपादक. बोला ना मॅडम. काय चाललंय तुमचं? काय करताय? जरा स्क्रिप्ट नीट वाचा. अच्छा. सॉरी आक्षेपार्ह भाग टेबलाचा नसून एकंदरीतच स्टेटमेंटचा. राजकीय आरोप प्रत्यारोप, राजकीय संवाद वगैरे याची पातळी काय असावी वगैरे. थँक्यू मॅडम. आम्हाला शिकवणार आहेत पत्रकारिता. गेल्या ना बाई? बस झालं, मला वाटलं परत आलं काय. तर मी काय म्हणत होतो, टेबलावर गाय पिळायची काय ना. आता सीएम साहेबांची क्लीन इमेज आहे म्हणून ठीक आहे, पण सामान्यतः सरकारी अधिकारी किंवा मंत्री किंवा राजकारणी यांच्याकडून काहीही काम करून घ्यायचं असेल तर गायीला टेबलावर ठेवण्याऐवजी टेबला खालून सरकवावी. कारण टेबला खालून सरकवलं की कामं लगेच होतात असं ऐकलंय आम्ही. आणि पुन्हा सीएम साहेबांची इमेज वेगळी आहे, पण एखाद्या राजकारण्याला चॅलेंज आहे तुला माझं, चाल पिळून दाखव,
असं म्हणणं चुकीचं आहे. अहो, पिळवणूक करता येत नसेल तर तो राजकारणी कसा? आम्ही तमाम जनतेची करतो. एक गाय क्या चीज है. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हे आपल्या बँकेच्या कामाबरोबरच व्यापक अर्थकारण, प्रशासन वगैरे इतर बऱ्याच विषयांवर आपली विशेष टिप्पणी करतात आणि त्यांचं सगळे ऐकतात आणि स्वागतच आहे, कारण माणूसच तसा आहे. ते माणसाचं काम असतं एवढं आहे. आंतरराष्ट्रीय अनुभव देखील आहे त्यांना. The sum of exports should equal the sum of imports. If one set of countries are exporting capital, another set of countries must be importing capital. काय पर्सनॅलिटी आहे रे? कुछ कुछ नाही, म्हणजे आमच्या नेहमीच्या बँकेतली लोक थोडी वेगळी असतात. उद्या एखादा दरोडा पडला तर चोर यांच्या सदैव चिडलेल्या थोबड्याकडे बघूनच चोरी करणार नाही, परत जाईल. काम करण्याचा हुरूपच त्याचा जाईल सगळा. असो, तर रघुराम राजन साहेब परवा म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनी एक दिवस तरी आपल्या असिस्टंट्सच्या मदतीशिवाय काम करावं, नव्हे गपचूप असिस्टंटच काम करावं. यामुळे त्यांना आम आदमीचे प्रॉब्लेम्स कळतील आणि सिस्टम बदलावीशी वाटेल. या नाविन्यपूर्ण योजना कशा राबवल्या जात आहेत हे सांगण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आरबीआयच्या गव्हर्नर साहेब रघुराम राजन यांचे कथित प्रवक्ते संग्राम राजन. नमस्कार. अहो, तुम्ही कोण? संग्राम राजन साहेब कुठे आहेत? ते नाही येऊ शकले. अच्छा 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 अच्छा, खूप बिझी असतील नाही? एवढी मोठी पोस्ट त्यांची, काम खूप असतं ना. तुम्ही कोण? तुम्ही सुद्धा प्रवक्ते का? नाही हो, मी त्यांचा असिस्टंट. अच्छा 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 अच्छा, असिस्टंट. ठीक आहे ठीक आहे, तुमचीच मुलाखत. असिस्टंट. अधिकाऱ्यांनी असिस्टंट वापरू नये किंवा असिस्टंटच काम करावं या योजनेवर बोलण्यासाठी अधिकाऱ्याचा असिस्टंटच. अहो, काय सांगू सर तुम्हाला, भारतातली नोकरशाही अशीच बदलली असती तर. म्हणजे या नाविन्यपूर्ण सरकारी आयडियांचा काही उपयोग होत नाहीये. अर्धे अधिकारी घरातून बाहेरच पडू शकत नाहीत आणि पडले तरी गाडीत बसू शकत नाहीत, कारण आजकालची आधुनिक दारं स्वतः नेमकी कशी उघडायची तेच यांना माहित नाही. दार उघडायची सवयच नाही ना. गाडीत बसले तरी ती चालवायची कशी हा प्रॉब्लेम. जीवनात एक दार बंद झालं तर नियती दुसरी दारं उघडते असं म्हणतात. त्यामुळे दारांचं ठीक आहे, पण अशाने ही लोक प्रशासनाचा गाडा कसा चालवणार? मी पण तेच म्हणतोय. बरं चला, मला निघायला पाहिजे आता. अरे अरे, हा कोण आहे आणि तुमचं सगळं सामान का घेतोय तो? हा माझा असिस्टंट. म्हणजे असिस्टंटचा असिस्टंट? अरे काय चाललंय काय तुमचं? नाही हो, गंमत करतोय. गंमत? मला वाटलं की खरंच अधिकाऱ्याच्या असिस्टंटला सुद्धा असिस्टंट आहे की काय. नाही नाही नाही, म्हणजे माझा असिस्टंट आज सुट्टीवर आहे ना, हा त्याचा असिस्टंट आहे. मोबाईल फोन आणि त्यावरचे ऍप याचा फारच वैताग आलाय मला. सुरुवातीला जेव्हा मोबाईल फोन स्वस्त झाले, सामान्य माणसाला परवडू लागले, तेव्हा महत्वाचे निरोप आणि माहितीची देवाणघेवाण. आपल्याला घरी यायला फक्त उशीर होतोय, वाघाने खाल्लं नाहीये किंवा एसटीने चिरडलं नाहीये आई, हे असं घरच्यांना सांगता येत होतं. आणि क्वचित कधीतरी एखादा SMS द्वारा पीजे पाठवायचा, फॉरवर्ड करायचा. या सगळ्यामुळे मोबाईल फोन हा खरंच वरदान आहे असं वाटायचं. पण जसजसे कॉल्स आणि SMS स्वस्त होऊ लागले तसतसं मोबाईलचे नेगेटिव्ह पॉइंट्सच वाढत गेले. अहो, SMS पाठवल्यानंतर तो मिळाला का
यासाठी लोक फोन करायला लागले. अरे तो SMS नाही आला का तुला? मिळाला? मग रिप्लाय कर की. लगा 100 SMS चा फ्री प्लॅन आहे तुझा. ते सगळे काय पोरींवरच उधळणार आहेस, दोस्तांवर नाही काय राव? सॉरी यार, पुढच्या वेळी नक्की रिप्लाय करेन. पुढच्या वेळी का? चाल फोन ठेव आणि मेसेज कर. अरे पण आता सांगतो ना तुला काय सांगायचं, त्यासाठी पुन्हा SMS. हॅलो हॅलो. आता तर परिस्थिती अजूनच बिकट होत चालली आहे. दर 4 महिन्यांनी नवीन मॉडेल येतं आणि प्रत्येक नवीन मॉडेलचे फीचर्स मागच्या पेक्षा जास्त. नाही म्हणजे कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा असो किंवा 15 मेगापिक्सेलचा, फोटोत आपण तसेच दिसतो ना. मेमरी 8 GB ची किंवा 32 GB ची झाली तरी त्यावर साठवून ठेवलेल्या गाण्यांचा दर्जा तोच राहिलाय नाही. हुआ मैं वो चांद जिसका तेरे बिन ना कोई आस. आणि व्हॉट्सअप आलं तरी आपण अजूनही दुसऱ्यांचेच शेअर आणि विनोद आपल्या नावाने खपवतोच ना. हे ऍपचं प्रकरण तर खूपच भयानक आहे. प्रत्येक गोष्टीचं ऍप. शाहरुख खान म्हणे घरचा सगळा किराणा माल स्वतः भरतो मोबाईल ऍप वापरून. म्हणजे अशी जाहिरात तरी आहे. हे चांगलंच झालं, पण किती वर्ष झालं तो याची मागणी करतोय आपल्याकडे, कुणी त्याला समजूनच घेतलं नाही. किराणा किराणा. लेटेस्ट काय तर म्हणे ब्रांच नसलेली बँक, सगळं काम मोबाईलवरच. पण मग चांगलं आहे, पण आमचे रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक करणार काय? रोज सकाळी बँकेत जायचं, पासबुक अपडेट करायचं, तिथल्या लोकांशी बोलायचं, हे सगळं ऍपवर कसं करता येईल? तोच वेळ घरी घालवला म्हणजे घराघरात सासूसुरांचे, आजोबाजीचे आणि बाप मुलाचे संघर्ष वाढणार. हे चुकीचं आहे, बंद करा. आणि काय हो, तुम्ही मोबाईल बँकिंगचं एवढं कौतुक सांगताय, हा प्रकार काही नवीन नाहीये. हे तर आमच्या वेळी म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून चालू आहे. अहो एवढंच नाही, आमच्या वेळी यासाठी डेटा प्लॅन सुद्धा लागत नसे. नुसता कॉल करायचा आणि बँकेच्या सगळ्या उलाढाली व्हायच्या. कसं माहितीये का? आई अगं पैसे संपलेत, 1000 पाठव ना. ए बाई तूच सांग बाबांना, ते कसे तुला माहितीये ना, तू एवढी वर्ष त्यांच्या बरोबर संसार केलास, याचं मेडल मिळालं पाहिजे तुला. आई 3000 पाठव. चल मोबाईल बँकिंग. अरे आहे काय त्याच्यात? हे सगळे ऍप जर काढून टाकायचे असतील तर काय करावं लागेल? फोन मधले त्यासाठी पण ऍप आहे का? त्यासाठी पण शी किती बोर होता. फोकनार शॉपिंग नेटवर्क मध्ये तुमचं स्वागत. पेड न्यूज याच्याबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. बातमी देतोय असं दाखवायचं आणि पैसे देणाऱ्याला पब्लिसिटी द्यायची, त्याचं कौतुक करायचं. हे मीडियावाल्यांचे धंदे आपण सोडून बाकीच्या मीडियावाल्यांचे धंदे आपल्याला माहित आहेतच. पण इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट आणि ते विरोधी मीडिया म्हणजे ज्यांना पैसे नाही मिळाले, यांच्या धाकामुळे पेड न्यूजचा बिझनेस ठप्प पडल्यासारखा वाटतोय. आणि तसंही आमचा अमूल्य वेळ तुमचे प्रोडक्ट्स विकण्यासाठी आम्ही कशाला दौडू, आणि तेही लपून. त्यापेक्षा आम्हीच आमचे प्रोडक्ट्स विकतो. काय आयडिया आहे? अगदी सरेआम पेश आहे फोकनार शॉपिंग नेटवर्क. नमस्कार, हॅलो, हाय, आदाब, सत श्री अकाल, वनक्कम. ईशा, पुढे काय बोलायचं? काय बोलणार होते? फोकनार शॉपिंग नेटवर्क मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही लठ्ठ आहात का? तुमचं वजन वाढलंय का? जिम आणि डायटिंगला वैतागला आहात का? आता चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुमचं सगळं टेन्शन होईल दूर, कारण फोकनार शॉपिंग नेटवर्क घेऊन आला आहे एक क्रांतिकारी प्रोडक्ट. मी आधी खूप जाड होते. मला सगळे ए जाडे असं म्हणायचे. मी सगळं करून बघितलं.
टीव्हीवर बघून कसल्या कसल्या पावडर मागवल्या, कसली कसली उपकरणं मागवली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी लठ्ठच्या लठ्ठच राहिले, पण खिसा मात्र हलका झाला. आता या सगळ्या मशीन्स आम्ही कपडे वाळत घालण्यासाठी वापरतो. माझं वजन कसं कमी होणार याच चिंतेत मी असते. आणि तेव्हाच माझ्या मित्रांनी मला फोकनाट शॉपिंग नेटवर्कच्या क्रांतिकारी टेररिस्टबद्दल सांगितलं. माफ करा, क्रांतिकारी प्रोडक्ट्सबद्दल सांगितलं. हो, तर यांनी फोकनाट शॉपिंग नेटवर्कचं आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला आणि आयुर्वेदिक तंत्रज्ञानाचा अनोखा आविष्कार मागवला. या लिमिटेड पीरियड एक्सचेंज ऑफर, डिस्काउंटेड फॅक्टरी आउटलेट सेल, 1 पे 1 फ्री प्रोडक्टचा नाव आहे द तेल कमी जेल जास्त डायट. नो व्यायाम, नो पावडर, नो ऑपरेशन, फक्त द तेल कमी जेल जास्त डायट. वजन कमी करायचा रामबाण उपाय. अनेक राजकीय नेते आमच्या प्रोडक्ट्स वापरतात. त्यांचं नाव आम्ही इथे सांगणार नाही, कारण मग ते आम्हाला पैसे मागतील आणि आम्ही दिले तरी ईडी ते जप्त करतील. द तेल कमी जेल जास्त डायट. आता आम आदमी सुद्धा या प्रोडक्ट द्वारे स्ट्रॉंग होऊ शकतो. दॅट्स राईट, आम स्ट्रॉंग. द तेल कमी जेल जास्त डायट. राजकारणीच नाही तर अनेक बिझनेस नेते सुद्धा वजन कमी करण्यासाठी आमच्याच प्रोडक्टचा सहारा घेतात. द तेल कमी जेल जास्त डायट. आजच ऑर्डर करा आणि बघा बेल मिळेपर्यंत कसं तुमचं वजन कमी होत आहे. म्हणजे तुम्ही जेल मधून बाहेर पडल्यावर पुन्हा खायला मोकळे, अगदी आधीच सारखे. हे प्रोडक्ट CBI, IB, ACB आणि विशेषतः ईडी प्रमाणित आहे. जगभरातल्या पोलिसांची पहिली चॉईस, द तेल कमी जेल जास्त डायट. हे प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी तुमच्या नजीकच्या RTI ऍक्टिव्हिस्टला भेट द्या. तो तुमची सगळी लफडी बाहेर काढेल आणि तुम्हाला लगेच जेलची हवा खायला मोका मिळेल. पहिल्या 100 ऑर्डर्स बरोबर आम्ही तुम्हाला देतोय एक स्पेशल पॅकेज एकदम फ्री. लकी विजेत्यांची लफडी बाहेर काढण्याचं काम करतील मुंबईचे शक्तिमान किरीट सोमय्या. वॉर्निंग, खोट्या आणि कमी दर्जाच्या कॉपीकॅट प्रोडक्ट्स पासून सावध रहा. काही लोक तुम्हाला ओरिजिनल द तेल कमी जेल जास्त डाएटच्या ऐवजी पाकिस्तानच्या जेलचं पॅकेज विकू शकतात. हे प्रोडक्ट बोगस आहेत आणि याच्या फायद्यांपेक्षा यांचे साईड इफेक्ट्स जास्त आहेत. हो, काही लोकांना पाकिस्तानी द तेल कमी जेल जास्त डाएट वापरून गँग्रीन झाल्याचंही बाहेर पडतंय. याला बळी पडू नका. घ्या फक्त ओरिजिनल द तेल कमी जेल जास्त डाएट, फक्त फोकनाट शॉपिंग नेटवर्क मध्ये. कंटेन्स नो फ्रूट्स, कंटेन्स ॲडेड फ्लेवर्स, कंडिशन्स अप्लाइड. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 9:30 आणि रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत आम्ही बोर कमी आणि जोर जास्त असा शो करायचा प्रयत्न करणार आहे. फोकनाट शो साठी मी संग्राम खोपडे. पहा फक्त IBN लोकमत, महाराष्ट्राचं महाचॅनल. रेडी? हा, असं बसू का मी? जिम आणि डायटिंगला वैतला एक क्रांतिकारी प्रोडक्ट, व्हेरी थिन क्रांतिकारी टाळ्या. PCR आयुर्वेदिक तंत्रज्ञानाचं. करा बंद रेकॉर्डिंग.